हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण जो याच्या आधी सुरू केलेला थर्ड चॅप्टर आहे दॅट इज केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स, या चॅप्टरमधला बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन हा अतिशय महत्त्वाचा असा पार्ट शिकणार आहोत. एक लक्षात घ्या स्टुडंट्स, जेव्हा केव्हा आपण एखादं केमिकल इक्वेशन लिहितो ते नेहमीच बॅलन्स्ड फॉर्ममध्ये लिहायचं असतं. आता तुम्हाला मे बी प्रश्न पडेल की कशासाठी हे बॅलन्स्ड फॉर्ममध्ये लिहायचं इक्वेशन, काय होतं जर नुसतंच लिहिलं मी एखादं केमिकल इक्वेशन तर त्याच्यामागे रिझन आहे आणि ते म्हणजे 9th स्टँडर्डमध्ये तुम्ही एक लॉ शिकलेला आहात बघा, दॅट इज लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर. आठवतं आहे का, आपण एक एक्सपेरिमेंट केलेला होता. कोनिकल फ्लास्कमध्ये टेस्ट ट्यूब घेतलेली होती, 2 लिक्विड्स घेतलेले होते, त्यांचं वजन आपण बघितलं, नंतर त्या दोघांच्यामध्ये रिॲक्शन झाली आणि रिॲक्शन नंतरचं त्यांचं मास आपण बघितलं, तर दोन्ही मासेस इक्वल होती आणि त्याच्यावरून आपण लॉ फॉर्म केला होता दॅट विच वॉज लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर. आणि तो लॉ आपल्याला काय सांगतो की कोणत्याही केमिकल रिॲक्शनमध्ये रिॲक्शन होताना द अमाऊंट ऑफ मॅटर जे आहे दॅट इज द नंबर ऑफ ॲटम्स ऑन द रिॲक्टंट साईड इज ऑलवेज इक्वल टू द नंबर ऑफ ॲटम्स ऑन द प्रोडक्ट साईड. हा आपला लॉ आहे आणि युजिंग दॅट लॉ, त्या लॉचा रेफरन्स घेऊन आपण कोणतंही केमिकल इक्वेशन लिहिताना हे नेहमी बॅलन्स्ड इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहायचं असतं. आता कोणत्या केमिकल इक्वेशनला बॅलन्स्ड इक्वेशन म्हणायचं रे, तर ज्या कोणत्याही केमिकल इक्वेशनमध्ये नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द एलिमेंट्स ऑन द रिॲक्टंट साईड इज एक्झॅक्टली इक्वल टू द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द एलिमेंट्स ऑन द प्रोडक्ट साईड. ज्या केमिकल इक्वेशनमध्ये नंबर ऑफ रिॲक्टंट्स जे आहेत ते नंबर ऑफ प्रोडक्टशी इक्वल असतात, नंबर ऑफ ॲटम्स जे आहेत रिॲक्टंट आणि प्रोडक्टचे ते ज्या केमिकल इक्वेशनमध्ये सेम असतील त्या इक्वेशनला म्हणायचं अ बॅलन्स्ड इक्वेशन. एक्झाममध्ये तुम्हाला याच्यावरती डेफिनिशन विचारली जाते आणि असाही प्रश्न विचारला जातो की व्हाय देअर इज नीड टू बॅलन्स अ केमिकल इक्वेशन, की ज्याचं आन्सर तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये सांगितलेलं नाही आहे. याचा रेफरन्स आहे 9th स्टँडर्डमध्ये आणि तो मी आत्ताच तुम्हाला सांगितला आहे की लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटरच्या रेफरन्स घेऊन आपण कोणतंही केमिकल इक्वेशन हे बॅलन्स करतो. आता आपण बघूयात की बॅलन्स करतानाच्या स्टेप्स काय काय आहेत. ठीक आहे, इथे हे आपण केमिकल इक्वेशन घेतलेलं आहे, हे तुमच्या एक्सरसाइजमधलंच इक्वेशन मी तुम्हाला बॅलन्स करून दाखवते आहे. जनरली 2 प्रकारे तुम्हाला इक्वेशन बॅलन्स करायला दिलं जातं. कधी कधी ते इक्वेशन वर्ड इक्वेशनच्या फॉर्ममध्ये दिलं जातं. ठीक आहे, जेव्हा केव्हा वर्ड इक्वेशनच्या फॉर्ममध्ये एखादं इक्वेशन तुम्हाला दिलं जाईल तर त्या वर्ड इक्वेशनचं कन्व्हर्जन आधी तुम्हाला केमिकल इक्वेशनमध्ये करावं लागेल आणि अर्थातच त्यासाठी तुम्हाला त्या सगळ्या जे एलिमेंट्स आहेत आणि कंपाऊंड्स आहेत त्यांचे फॉर्म्युले माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुमचा 9th स्टँडर्डचा बेस हा क्लिअर असला पाहिजे. 9th स्टँडर्डमध्ये आपण कंपाऊंडची फॉर्मेशन कशी करायची हे शिकलो आहे. सो तो रेफरन्स तुम्हाला इथे यूजफुल ठरणार आहे. जर समजा तुम्हाला अशा प्रकारे इक्वेशनच्या फॉर्ममध्ये जर दिलेलं असेल तर वेल अँड गुड. जर वर्ड इक्वेशनच्या फॉर्ममध्ये दिलेलं असेल तर मात्र तुम्हाला त्या वर्ड इक्वेशनचं कन्व्हर्जन केमिकल इक्वेशनमध्ये करावं लागेल. फॉर एक्झाम्पल हेच जर तुम्हाला असं दिलं असतं की डाय सल्फ्युरिक ॲसिड प्लस वॉटर गिव्ज सल्फ्युरिक ॲसिड, असं जर दिलं असतं तर तुम्हाला मात्र तो जो वर्ड इक्वेशन होतं त्याचं अशा प्रकारे केमिकल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करावं लागणार. आता इथे आपल्याला डिरेक्टलीच केमिकल इक्वेशन दिलेलं आहे. सो मी माझ्या फर्स्ट स्टेपमध्ये हे दिलेलं केमिकल इक्वेशन ॲज इट इज लिहिणार आहे. आलं लक्षात? ह्या ज्या मी तुम्हाला स्टेप्स सांगितलेल्या आहेत त्या स्टेप्स सगळ्या केमिकल इक्वेशनच्या बॅलन्सिंगसाठी कॉमन आहेत. कोणतंही केमिकल इक्वेशन घ्या, ह्याच स्टेप्सचा यूज तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे, सो आता फर्स्ट स्टेप काय आहे आपली, राईट द केमिकल इक्वेशन ॲज इट इज. वर्ड इक्वेशन असेल तर त्याला केमिकल इक्वेशनमध्ये कन्वर्ट करा. जर केमिकल इक्वेशन दिलं असेल तर ते ॲज इट इज लिहा. मी लिहिलं H2S2O7 प्लस H2O गिव्ज H2SO4.
डायसल्फ्युरिक ॲसिड प्लस वॉटर गिव्ज सल्फ्युरिक ॲसिड आणि ह्या इक्वेशनला मी इक्वेशन नंबर 1 असं नाव दिलं. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा. दिस इज द सेकंड स्टेप की जी सगळ्यासाठी कॉमन आहे. कंपेअर द नंबर ऑफ ॲटम्स ऑन बोथ साइड्स. रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्स यांच्यामध्ये असणारे नंबर ऑफ ॲटम्स जे आहेत ते तुम्हाला कंपेअर करायचे आहेत. आता बघूयात. दोन्ही साईडला प्रत्येक एलिमेंट असा मी चार्ट बनवून घेतला. चार्टमध्ये एलिमेंट LHS म्हणजेच रिॲक्टंट साईड, RHS म्हणजे प्रोडक्ट साईड आणि हे दिलेत त्या केमिकल इक्वेशनमध्ये त्या असणारे जे एलिमेंटची नावं आहेत ती. सो पहिलं एलिमेंट आहे हायड्रोजन. हायड्रोजनचा नंबर LHS म्हणजेच रिॲक्टंट साईडला किती आहे तो आपल्याला काउंट करायचा आहे. आता इथे बघा हायड्रोजन इथे H2 आहे म्हणजे 2 हायड्रोजन आणि इथे पण H2 आहे म्हणजे 2 हायड्रोजन. सो इथे 2 आणि इथे 2 असे मिळून माझ्याकडे रिॲक्टंट साईडला 4 हायड्रोजन आहे. सो मी LHS साईडला असं लिहिलं. RHSमध्ये दॅट इज प्रोडक्ट साईडला माझ्याकडे किती हायड्रोजन आहेत? ओन्ली 2. सो मी इथे 2 लिहिलं. कशा पद्धतीनं आपण आधी कंपेअर करायचं हे बघून घ्या. नेक्स्ट सल्फर हे सेकंड एलिमेंट आहे की ज्याचा नंबर रिॲक्टंट साईडला आहे 2. सो मी इथे 2 लिहिलं आणि प्रोडक्ट साईडला S एकच दिसतोय ना, जे दिसतंय ते लिहायचं आहे, वेगळं काहीही करायचं नाही. S मला एकच दिसतोय सो मी इथे 1 लिहिला. कन्फ्यूज होऊ नका. मुलं बरेचदा हे लिहिताना गोंधळतात, नंबर चुकीचा लिहितात. तर जे आपल्याला दिसतंय इथं मला H किती लिहिलेलं दिसतंय ते मी मांडलं, इथे किती लिहिलेलं दिसतंय ते मी मांडलं. इथे सल्फर मला 2 दिसत आहेत सो मी इथं 2 लिहिलं. इथं मला एकच S असा दिसतंय मी इथं 1 लिहिलं. आता बघा ऑक्सिजन रिॲक्टंट साईडला इथे 7 आहेत आणि इथे 1, 7 आणि 1 मी इथे 8 लिहिला. प्रोडक्ट साईडला ऑक्सिजन 4 दिसत आहेत मला सो मी इथं 4 असं लिहिलं. आता माझा हा चार्ट रेडी आहे ज्याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स फ्रॉम बोथ साईड्स त्याची मी कंपॅरिझन केलेली आहे. आता ह्या कंपॅरिझनवरून आपल्याला हे तरी क्लिअर झालं की रिॲक्टंट साईड आणि प्रोडक्ट साईडला असणाऱ्या एलिमेंट्सचे ॲटम्सचा नंबर जो आहे तो अनइक्वल आहे. हायड्रोजन रिॲक्टंट साईडला 4 ॲटम्स आहेत आणि RHSला 2 ॲटम्स आहेत. इकडे सल्फरचे 2, इकडे एकच ॲटम आहे. ऑक्सिजनचे 8 ॲटम्स आहेत आणि इकडे 4 ॲटम्स आहेत. सो हे तरी क्लिअर झालं की ही जे गिव्हन इक्वेशन आहे ते अनबॅलन्स्ड फॉर्ममध्ये आहे. आता बॅलन्स्ड फॉर्ममध्ये याला आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे आणि ते करतानाची नेक्स्ट स्टेप काय आहे आपली बघा. थर्ड स्टेप ही खूप इम्पॉर्टंट आहे. आता एक लक्षात घ्या, जे काही इक्वेशन आपण बॅलन्स करणार आहोत ते सगळं बॅलन्सिंग हे थर्ड स्टेपमध्येच येतं. ओके. फर्स्ट स्टेपमध्ये आपण फक्त इक्वेशन लिहिलं, सेकंड इक्वेशनमध्ये नंबर ऑफ ॲटमची कंपॅरिझन केली. आता थर्ड स्टेपमध्ये आपण ॲक्च्युअल बॅलन्सिंग करतोय. काय स्टेप आहे बघा. स्टार्ट बॅलन्सिंग फ्रॉम द कंपाऊंड हॅविंग मॅक्झिमम नंबर ऑफ अनइक्वल ॲटम्स. अशा कंपाऊंडला मी सिलेक्ट करणार आहे की ज्यांचा मॅक्झिमम नंबर ऑफ अनइक्वल ॲटम्स आहे. सो मी आता परत या चार्टकडे वळेन. इथे हायड्रोजन, सल्फर आणि ऑक्सिजन यांचा नंबर कंपेअर करा बरं. मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स कोणत्या एलिमेंटचे आहेत? ऑक्सिजनचे. ठीक आहे. सो मी या केसमध्ये ऑक्सिजनला पहिल्यांदा सिलेक्ट करेन फॉर बॅलन्सिंग. पण बरेचदा काय होतं, आता इथे बघा 4 आणि 8 हे दोन्ही जे नंबर्स आहेत ते एकमेकांच्या पटीत आहेत की नाही. एक दोन्ही इवन किंवा दोन्ही ऑड असतील तर अशा वेळेस आपण ते नंबर बॅलन्सिंगला सिलेक्ट करायचे. पण जर समजा इथे 4च्या ऐवजी सपोज इथं समजा 3 असता तर जरी हा नंबर बिगर असेल तरीसुद्धा मी हा बॅलन्सिंगसाठी सिलेक्ट करू शकणार नाही. का करू शकणार नाही? कारण हे दोन्ही नंबर्स हे एक ऑड एक इव्हन आहे आणि एक ऑड आहे.
ठीक आहे, हे नीट समजून घ्या. इथं सगळे हमखास चुकतात आणि एकदम इझी असून सुद्धा इथं तुमचे मार्क्स जातात बघा. की सिलेक्ट नंबर, कोणता इलेमेंट मी सिलेक्ट करणार. पहिला क्रायटेरिया काय सांगितला की ज्याचे नंबर ऑफ ॲटम्स मॅक्झिमम आहेत. ठीक आहे, मॅक्झिमम आहेत की नाहीत हे बघितल्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये मला काय बघायचं आहे की ते दोन्ही नंबर एकमेकांच्या पटीत आहेत का हे मला चेक करायचं आहे. त्यासाठी दोन्ही नंबर्स हे आयदर इव्हन किंवा ऑड असले पाहिजेत. एक इव्हन एक ऑड नंबर असेल तर आपण तो एलिमेंट बॅलन्सिंगला सिलेक्ट करायचा नाही, जरी त्याचे नंबर ऑफ ॲटम्स जास्ती असले तरीसुद्धा. कारण सांगते, कारण आपण आता इथे बॅलन्स करताना काय करणार आहोत, मल्टिप्लिकेशन करणार आहोत. ठीक आहे, आणि मल्टिप्लिकेशन करताना आपल्याला इव्हन आणि ऑड अशा नंबरच्या मध्ये मल्टिप्लिकेशन करून सेम नंबर मिळवता येत नाही. कसं ते इथे करताना तुम्हाला क्लिअर होईलच, पण तेवढी गोष्ट लक्षात ठेवा की 2 क्रायटेरियाज तुम्ही बघणार. पहिलं बॅलन्स करण्यासाठी इलेमेंट सिलेक्ट करताना 2 क्रायटेरिया तुम्ही बघणार. एक म्हणजे मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स असले पाहिजेत आणि दुसरं म्हणजे 2 एलिमेंट्स हे एकमेकींच्या पटीत असले पाहिजेत. 2 इव्हन किंवा दोन्ही ऑड असले पाहिजेत. सो इथे मी परत लिहिते ॲज इट इज 4 जो होता इथे. मग आता ह्या 2 क्रायटेरियाचा यूज करून मी इथे ऑक्सिजन सिलेक्ट केला फॉर बॅलन्सिंग, कारण हे दोन्ही इव्हन नंबर्स आहेत आणि हा सगळ्यात जास्त नंबर ऑफ ॲटम्स असणारा एलिमेंट आहे. आणि म्हणून या क्रायटेरियाचा यूज करून मी इथे काय म्हणेन बघा, सिलेक्ट ऑक्सिजन हियर. प्रत्येक इक्वेशनमध्ये तुम्ही बघायचं, आधी हे चेक करायचं आणि त्याप्रमाणे कुठलं एलिमेंट बॅलन्सिंगला सिलेक्ट करायचं हे ठरवायचं. मी ह्या 2 क्रायटेरियाचा यूज करून मी ऑक्सिजन सिलेक्ट केला. आता अशा पद्धतीनं चार्ट तयार करून घ्यायचा. दॅट इज एलिमेंट इनिशियली त्याचा नंबर किती आहे ऑन बोथ साईड्स, आणि बॅलन्स करण्यासाठी मला काय करावं लागेल ऑन बोथ साईड्स. अशा पद्धतीचा हा चार्ट मी बनवून घेतला. आता जसं दिसतंय अगेन तसंच मला मांडायचं आहे. इनिशियली जे सिलेक्ट केलेलं ऑक्सिजन हे एलिमेंट आहे ते LHSला त्याचा नंबर किती आहे 8 आहे. सो मी इथे लिहिणार 8. कुठं आहे, कुठं आहेत सांगा ऑक्सिजनचे एलिमेंट्स. H2SO7 मध्ये 7 आहेत आणि H2O मध्ये 1 आहे. सो मी इथे खाली ब्रॅकेटमध्ये ते पण मेन्शन करेन. मेन्शन का करायचं सांगते. जेव्हा आपण बॅलन्स करणार तेव्हा जे कोइफिशियंट, मी जसं सांगितलं तुम्हाला मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे, म्हणजेच कोइफिशियंट किंवा ज्याला आपण फॅक्टर असं पण म्हणतो, तो फॅक्टर कोणत्या कंपाऊंडच्या फॉर्म्युलासमोर लिहायचं आहे ते आपल्याला कळायला इझी जातं. आणि यासाठी म्हणून ते एलिमेंट कुठल्या कंपाऊंडमध्ये प्रेझेंट आहेत ते पण लिहायचं, कंपाऊंडचं नाव. सो आता इथे 8 आहेत, त्यापैकी 7 आहेत इन H2S2O7 अँड 1 कशात आहे H2O मध्ये अँड 1 इन H2O. असं सरळ सरळ लिहून घ्यायचं की पुढचा गोंधळ याच्यामुळं होणार नाही. टोटल माझ्याकडे किती आहेत ॲटम्स 8 आहे. मी जरा वेगळ्या पेननं दाखवते तुम्हाला इथे खडून. आता RHS मध्ये ऑक्सिजन किती आहेत रे 4 आहेत. कुठं आहेत, एकच कंपाऊंड आहे आपल्याकडं RHSला, दॅट इज सल्फ्युरिक ॲसिड. मग मी लिहीन इथे RHS साईडला 4 ॲटम्स आहेत आणि ते कुठं आहेत इन H2SO4. आलं लक्षात काय काय केलं ह्या स्टेपमध्ये आपण. जे नंबर ऑफ ॲटम्स आहेत ते कोणत्या कंपाऊंडमध्ये आहेत ते मी ब्रॅकेटमध्ये लिहिलं. का इझी पडते आता तुम्हाला ह्या स्टेपमध्ये कळेल बघा. आता सांगते, ज्या साईडला मग ती LHS असू देत किंवा RHS असू देत, नंबर ऑफ ॲटम्स मॅक्झिमम आहेत त्या साईडला आपल्याला बॅलन्स करायची गरज आहे का नाही. त्यामुळं ती साईड तुम्ही ॲज इट इज घ्याल. त्या साईडचे नंबर ऑफ ॲटम्स 8 जे आहेत ते मी ॲज इट इज लिहिले, कारण मला 8 नंबर ऑफ ॲटम कमी करता येणार नाहीत ना. आय कॅन इन्क्रीज नंबर ऑफ ॲटम्स फ्रॉम 4 to 8. इथं 4 आहेत त्याचे मी 8 करू शकते, पण 8 आहेत ते मला कमी नाहीत करायचे. सो जिथं ज्या साईडला
नंबर ऑफ ॲटम्स मॅक्झिमम आहेत ते तसेच ठेवायचे, त्याला अजिबात डिस्टर्ब करायचा नाही बॅलन्स करताना. मग काय करायचं, तर ज्या साईडला डेफिशियंट आहेत, कमी आहेत ॲटम्स, त्या साईडला मला बॅलन्स करायला घेतलं पाहिजे. आता इथे 4 आहेत, मला काय करावं लागेल रे, 4ला कशानं मल्टिप्लाय केलं की मला 8 मिळणार आहे, 2ने. सो मी ह्या 4ला इथे 2नं मल्टिप्लाय करणार. हे लक्षात घ्या, मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय करायचं आहे, हे जो आपला 2 हा कोइफिशियंट असणार आहे, तो हा ऑक्सिजन ज्या कंपाऊंडमध्ये आहे, म्हणजेच कोण इथे H2SO4, त्या कंपाऊंडच्या फॉर्म्युलाच्या समोर हा 2 हा कोइफिशियंट आपल्याला लिहायचा आहे. लक्षात येत आहे, नीट समजून घ्या. इथंपर्यंत सगळ्यांना कळालं आपण काय काय केलं. ह्या चार्टचा यूज करून आपण हा चार्ट बनवला. जिथं मॅक्झिमम आहेत ते तसेच ठेवले, जिथे कमी नंबर ऑफ ॲटम्स आहेत त्याला मी काय केलं, 2नं मल्टिप्लाय केलं. समजा इथे 2 असतं रे, समजा हां इथे 2 असतं, तर मी काय केलं असतं, इंटू 4 केलं असतं, बरोबर. जे काही आपल्याला मॅक्झिमम नंबर एवढे ॲटम्स पाहिजेत, म्हणजे दोन्हीकडचे इक्वल होतील है ना, आणि मग माझं इक्वेशन बॅलन्स होईल. यासाठी जो काही तुमचा नंबर आहे त्या नंबरपासून ह्या मॅक्झिमम नंबरपर्यंत येण्यासाठी असा कुठला तरी नंबर असणारच की ज्याला बॅलन्सिंगसाठी आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे, तो नंबर आपण चूज करायचा. आता इथे काय होतं, आपला 4 हा नंबर होता, त्याला मी 2नं मल्टिप्लाय केल्यानंतर मला 8 नंबर ऑफ ॲटम्स मिळतील. आता काय करायचं बघा, आता इथे लिहायचं, इथंपर्यंत झालं. आता लिहायचं खाली, राईट कोइफिशियंट, किंवा ज्याला तुम्ही फॅक्टर असं पण म्हणू शकता, कोइफिशियंट म्हणा किंवा फॅक्टर म्हणा, कोइफिशियंट 2 इन फ्रंट ऑफ. आता इथं मुलं हमखास परत एकदा चुकतात बघा, म्हणूनच मी हे तुम्हाला लिहायला सांगितलं आहे. हा 2 हा कोइफिशियंट कुठं लावायचा आहे, तर ज्या कंपाऊंडमध्ये ऑक्सिजन प्रेझेंट आहे त्या कंपाऊंडमध्ये. आता इथं एकच कंपाऊंड आहे त्यामुळे इथं तुमचा गोंधळ होणार नाही, पण जेव्हा मोर दॅन 1 कंपाऊंड्स असतात तेव्हा कोणत्या कंपाऊंडमध्ये कोइफिशियंट लावायचं हे कळलं, ज्याच्यामध्ये तुमचा गिव्हन एलिमेंट प्रेझेंट आहे त्या कंपाऊंडच्या फॉर्म्युला समोर तो हा जो इथला आपण ठेवलेला कोइफिशियंट आहे तो पुट करायचा. मग आता इथे मी लिहीन इन फ्रंट ऑफ H2SO4, आणि मग हे जे इक्वेशन तुमचं 1 होतं ते काय होईल रे, H2SO4च्या पुढे 2 हा कोइफिशियंट लावल्यानंतर माझं इक्वेशन होईल H2S2O7 प्लस H2O गिव्स 2 हा कोइफिशियंट लावला, 2 लिहिला आधी, आणि मग फॉर्म्युला H2SO4, आणि याला मी इक्वेशन नंबर 2 असं म्हटलं. आता हे इक्वेशन आपलं अर्धवट बॅलन्स झालेलं, पार्शियली बॅलन्स्ड इक्वेशन हे मिळालं. आता परत एकदा चेक करायचं, इथं ह्या स्टेपला इक्वेशन बॅलन्स झाल्यानंतर तुम्ही ओरली करा, किंवा ओरली करताना कन्फ्यूज होत असेल तर सरळ इथे असा परत एक छोटासा तुमच्यासाठी चार्ट करून घ्या, नंबर ऑफ ॲटम्स. हां परत हा जसा आपण इथे चार्ट केला आहे, हा या चार्टसारखाच एक कंपॅरिझन करणारा चार्ट आपण परत तयार करू. आयदर ओरली करा किंवा छोटासा तुमच्या कन्व्हिनियन्ससाठी करून ठेवा. आता इथे काय बघा, हायड्रोजन, सल्फर, ऑक्सिजन असे 3 एलिमेंट्स आहेत. हे इक्वेशन बघायचं. हां आता इथंपर्यंत आहे, हे सोडून द्यायचं. आता याचा विचार, फर्स्ट इक्वेशनचा विचार करायचा नाही, बॅलन्सिंगला आता सेकंड इक्वेशनचा विचार करायचा. मग आता मला सांगा, या सेकंड इक्वेशनमध्ये रिॲक्टंट साईडला हायड्रोजन किती दिसत आहेत, इथं 2 आणि इथं 2, सो मी इथं 4 म्हटलं. सल्फर 2 आहेत, इथे 2 आहेत, सो मी इथे 2 म्हटलं. आणि ऑक्सिजन किती झाले बघा, हे 7 प्लस हे 1 म्हणजे 8. हे ॲज इट इज आहेत, जसे इथं होते तेच आहेत, कारण आपण रिॲक्टंट साईडला काही हलवलेलं नाही. आता प्रोडक्ट साईडला बघा,
हायड्रोजन आधी 2 होते आणि इथे आता बघा ह्या H2SO4च्या फॉर्म्युलाला 2 न आपण मल्टिप्लाय केले हां. याचा अर्थ काय होतो, ह्या अखंड ह्या H2SO4 मध्ये जे जे एलिमेंट्स आहेत त्यांचा मल्टिप्लिकेशन आपण ह्या 2 न करतोय. म्हणजे H इंटू 2, S इंटू 2 आणि O इंटू 2 असा याचा अर्थ होतो. जेव्हा कोणत्याही फॉर्म्युलाला आपण 2 न मल्टिप्लाय करतो तेव्हा त्याच्यामध्ये असणाऱ्या सगळ्या एलिमेंट्सना त्यानं मल्टिप्लाय केलं जाणार. म्हणून H किती होतोय बघा, इथे ऑलरेडी 2 आहे. 2 इंटू 2 म्हणजे H किती झाले 4. Sला पण 2 न मल्टिप्लाय करायचं आहे. सो S इंटू 2 म्हणजेच किती झाले, परत 2 झाले. आणि ओला पण 2 न मल्टिप्लाय करतोय. ओ इथे 4 आहेत इंटू 2 म्हणजे 8 झाले. आता ह्या स्टेजच्या तुमच्या लक्षात आलं असेल की रिॲक्टंट साईडला आणि प्रोडक्ट साईडला असणारे नंबर ऑफ ॲटम्स जे आहेत ते दोन्ही इक्वल आहेत. जर ह्या स्टेजला झालं इक्वल तर वेल अँड गुड. जर नाही झालं, कधी कधी एका स्टेजमध्ये होत नाही, 2-3 स्टेजेसमध्ये करावं लागतं आपल्याला बॅलन्सिंग, तर ते देखील ह्या 3rd स्टेपमध्येच करायचं. हां, जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की बॅलन्सिंग सगळं ह्या 3rd स्टेपमध्येच होणार आहे तुमचं. आता इथं माझं एकाच स्टेपमध्ये झालं. समजा इथे दुसरा एखादं इलेमेंट नसतं बॅलन्स, समजा इथे असं असतं. या स्टेजला बॅलन्सिंग केल्यानंतर समजा मला असं मिळालं असतं, तर मग मी नेक्स्ट इलेमेंट सिलेक्ट केला असता फॉर बॅलन्सिंग. मग आता नेक्स्ट इलेमेंट कोण घेतला असता, हायड्रोजन घेतला असता. आणि मग हायड्रोजन प्रोडक्ट साईडला 2 आहे म्हणून मी ह्याला परत 2 न मल्टिप्लाय केलं असतं. कधी, जर हा अनबॅलन्स्ड असता तर. आता मला एकाच स्टेपमध्ये सगळेच एलिमेंट्स बॅलन्स झालेले दिसले म्हणून माझी इक्वेशन एकाच स्टेपमध्ये बॅलन्स झाली. लक्षात येते का बघा. सो हे इथंपर्यंत झालं. दोन्ही नंबर ऑफ ॲटम्स इक्वल झाले की आपलं बॅलन्सिंगची प्रोसेस कंप्लीट झाली. 3rd स्टेप माझी इथं कंप्लीट झाली. आता 4th स्टेपला काय करायचं आहे बघा, की राईट द फायनल बॅलन्स्ड इक्वेशन. मग जे काही तुमचं बॅलन्स झालेलं इक्वेशन आहे ते तुम्ही परत लिहिणार आहात. दॅट इज H2S2O7 प्लस H2O गिव्स 2H2SO4. आणि मग इथं आपली प्रोसेस बॅलन्सिंगची ही कंप्लीट झाली. 4च स्टेप्स असणार आहेत बॅलन्सिंगच्या. स्टेप्स वाढवायच्या नाहीत. जे काही तुमचं बॅलन्सिंग असेल ते इथंच होईल आणि बाकीच्या स्टेप्स ॲज इट इज. सिक्वेन्स बदलायचा नाही. बॅलन्सिंग करताना तुम्ही जो काही इथं कोइफिशियंट सिलेक्ट केला आहे तो कोइफिशियंट, तो इलेमेंट ज्या कंपाऊंडमध्ये आहे त्याच्या फॉर्म्युलाला मल्टिप्लाय करायचं. त्या कोइफिशियंटनं त्या फॉर्म्युल्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय होतं हे लक्षात ठेवा. आणि त्याच्या पद्धतीनं इथे नंबर ऑफ ॲटम्स हे बदलत जातात. तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असेल. प्रॅक्टिस करा घरी अजून याची. अजून एखादं बॅलन्सिंगला इक्वेशन सिलेक्ट करा आणि व्यवस्थित ह्या स्टेप वाईज तुम्हाला ह्या स्टेप्सना मार्क असतात. 5 मार्क्ससाठी तुम्हाला हे इक्वेशन बॅलन्सिंगला विचारलं जातं. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे तुम्हाला प्रॅक्टिसनं येत जाणार आहे. एकदाच बघितलं आणि समजलं असं होणार नाही. यू हॅव टू प्रॅक्टिस इट. ओके, सो इथं आपण थांबूयात. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे वेगवेगळ्या रिॲक्शनचे टाईप्स. ओके, सो तोपर्यंत गुड बाय.